सांगा नाव. जयराम. तुम्ही पत्रे काढत होता? होय. मग काढताना दिसलं ते? होय. म्हणजे स्वच्छता करत होता म्हणा की? होय. आणि तुम्हाला दिसला मग तसंच सोडला तुम्ही पत्रा? पत्रा सोडून गेलो. तर माझ्या गावातच आहे मित्रांनो, आणि आमचे मित्र पण थांबलेत. रमेश बिजकर तुमचं धामणेकर सॉरी. तर त्यांनी पण खूप वेळ थांबलेत आणि ते शेजारी आहेत. आणि बघू शकता वातावरण कशा प्रकारे आहे. आणि आमच्याबरोबर काही मेंबर पण इथं आलेत. सर तुमची ओळख? आम्ही बिर्ला इंटरनॅशनल स्कूल बेळगाववरून आलोय. आणि मुलाखतीसाठी आला विशेष करून तुम्ही. आणि तुम्ही योगागण माझ्या गावात फोन आल्या, ह्यांनी पण आमच्या सोबत आहेत. तर त्यांच्याबरोबर तुम्ही पण पाहाल. आता याच्या खाली तो साप बसलेला आहे की नाही हे काढल्यानंतर कळणार. पण सिच्युएशन काय बघू शकता. आणि असं काम करताना तुम्ही आता त्या वडील काका जे आहेत त्यांनी बघितलं व्यवस्थित, चांगली गोष्ट आहे. पण अशा ठिकाणी काम करताना आपण पण काळजी घेणं फार गरजेचं असतंय. तर आमचे मित्र त्यांच्याकडे मी कॅमेरा देईन आणि मी पत्रा उचलून तुम्ही बघाल की आता तो आहे की नाही आणि कशा सिच्युएशनमध्ये आहे. या बाजून उचलला ना तुम्ही असं आडू. बिळात गेले ते. बिळात गेले ते. हा दरवाजा काढा जाऊया. तुम्ही बघितलं मित्रांनो, पत्रा होता, त्याच्या खाली बीळ होतं. आणि कधी कधी लहान बीळ असतात. सापामध्ये कधीही 100% अंदाज सांगता येत नाहीत. तज्ज्ञ म्हणजे असंच होईल असं कधीही म्हणता येत नाही. लक्षात घ्या, आम्ही अंदाज व्यक्त करू शकतो आणि प्रयत्न करता येतात. पण बिळं ही शक्यतो मोठी असतात उशिनी काढल्यामुळे. त्यामुळे बिळातून साप सापडणार नाही असं आमचं म्हणणं असतंय. किंवा 90% साप हे बिळातले सापडले नाही. आता हे पाणी सोडताना थोडंसं बीळ इथं म्हणजे हा विभाग असेल, हालचाल दिसली. कदाचित कधी कधी हुंदीर पण असतात, पण शक्यतो तो साप आणि शक्यता आहे. फक्त हालचाल झाल्यामुळे परत आम्ही कॅमेरा सुरू केलाय. आणि आता बघूया. जवळ घ्या सर. तर साप आहे, आपण कल्पना केलं नसेल. स्टिक घे बघा तिथली ती. हा इथं आहे ना. तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी मॅच होणारा असा हा साप. फक्त तोंडाचे टोक दिसतंय मला कॅमेरा जर येत असेल तर. आणि खरं तर सापाची वैशिष्ट्य बघा, हा साप शक्यतो भल्या मोठ्या बिळातनं राहत नाही. आणि म्हणजे राहत नाही म्हणजे बीळ असेल तर तो जाऊ शकतोय, पण ती लहान बिळात राहतात. हा सापामध्ये एक गुंतागुंतीचा विषय आहे. आणि हा फक्त माझं त्याचं तोंड मला असं दिसलं, टोक कॅमेऱ्यात किती आलं माहीत नाही. आणि हा आता तुम्ही बघू शकता घोणा जातीचा साप आहे. साप आम्ही सतत बघत राहिल्यामुळे सापाबद्दल माहिती कळते. लोक नेहमी विचारतात की साप कसे ओळखायचे. 19,000 साप पकडले मित्रांनो, आणि त्यामुळे बरंचसं कळतंय. पण उंदीर झुरळ विचारलं तर आम्हाला कळणार नाही. त्यामुळे आम्हाला साप कळतात. आणि तुम्ही सारखे साप बघत राहिला तुम्हालाही कळेल. आणि हा फक्त सापाच्या तोंडाचा म्हणजे नाकाकडचा भाग दिसला आणि तरी हा ओळखता आला. आणि हा घोणस आहे, लक्षात घ्या. तुम्ही बघू शकता की कुठल्याही ठिकाणी किती मॅच होते तो. त्याचं तोंड दिसायला इथून. आपल्या परिसरात साप असतात, त्याने काम करताना पत्रे काढत होते. खरं तर आम्हाला लोक काळजी घ्यायला सांगतात आणि आपण सुद्धा काळजी घ्यायला लागते. कारण प्रत्येक माणूस काय साप आहे म्हणून काम करत नाही. साप कितीही धोकादायक आणि विषारी जरी असला, विषारी आहे का तो हा विषारीच असतो. घोणस जगातला 2 नंबर खतरनाक साप आहे. नागापेक्षा दुप्पट विषारी. आणि त्याच्या धोकादायकमध्ये आफ्रिकन मांबानंतर नंबर येतोय. पण तो बिळात आत गेलाय. खरं तर त्या काकांनी जवळनं, बरोबर नाही हो काका? तुम्ही एकदम जवळनं काढला नाही पत्रा, होय. तरी सुद्धा त्यांना काय केला नाही हे महत्वाचं आहे. त्यामुळे तेही आपल्याला घाबरतात. आणि इथं सुद्धा तो तोंड आत खोपसण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही बघताय. म्हणजे साप हा सर्वात धोकादायक साप आहे भारतातला. मग आम्ही त्याच्या 1 फुटावर ते आहे, तो 1 सेकंदाला 3 फूट हल्ला चढू शकतोय. पण तुम्ही इथं बघताय की तोंड आपल्या आत खोपसण्याचा प्रयत्न करतो, लक्षात घ्या. तेही आपल्याला घाबरतात, हे माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि तुम्ही बघू शकता तो काट टाकायला पण आला, लक्षात घ्या. देशातला सर्वात सुंदर साप पण आहे तो. आणि आता तो बाहेर येण्यासाठी प्रयत्न करेल, कारण त्याला आत जायला जागा नाही, हे लक्षात घ्या. असे सतत साप माणसापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात. हे जरी तुम्ही सत्य स्वीकार केला तरी सापाची भीती दूर व्हायला वेळ लागणार नाही. आपल्यापासून लांब जायला मी 1 फुटाच्या अंतरावरती असून सुद्धा तो मला चावण्यापेक्षा आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला. हे उदाहरण पुरावे देऊन सांगण्याची गरज नाही, लक्षात घ्या. तुम्ही जर फक्त विचार केला
स्वतःच्या बुद्धीचा विचार केला, विवेकाचा विचार केला तर सापाला आम्ही एवढं का भीतो हा प्रश्न जरी स्वतःला विचारला तरी सापाची भीती दूर होऊ शकते. घोणस आहे, काट टाकायला आलाय आणि अडी अडगळीत झाडी झुडूप दगड विचार ढीक तिथं तो साप असतोय. आणि खरं तर आम्ही प्रयत्न आलोय म्हणजे प्रयत्न करायचं ठरवलं आणि ते यश आलं आणि हा साप आरामात सापडला सुद्धा. लक्षात घ्या. आणि तुम्ही स्वतः काम करताना आम्ही पकडताना तुम्ही धोका पत्करतोय असं वाटतंय, पण सामान्य माणूस ज्या धोका पत्करतो लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या इथं साप आहे ते डोक्यातून आपण काम केलं तर सर्पदोष आपण वाचू शकतोय. साप स्वतःहून काय करत नाही. माझ्या समोर हे जे केला त्याने सुद्धा पत्रा करताना जवळून काढले, पण त्यांना बघून तसा थांबला. त्यांना माहित नव्हतं की पत्रा ठेवल्यानंतर तो परत सुरक्षित वाटल्यामुळे बिळात गेला. खरं तर तो दगडविटाच्या ढिगाऱ्यात राहणारा साप आहे, पण अशा ठिकाणी कित्येक दिवस साप राहू शकतात. लोकवस्ती आहे, भर गल्लीत हा साप राहतो. लक्षात घेणे आपले जो आयुष करतोय 5 वर्ष वयाचा साप आहे आणि एका सेकंदला 3 फूट हल्ला चढवतो. असे कित्येक साप असणार, पण स्वतःहून ते काय करत नाही. तर मी पुन्हा सांगतोय म्हणजे सापाला हे बघा अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. कशा प्रकारे करतो त्याची काट जायला आले की माझ्या हाताला चिकटते, पण हे तुम्ही बघू शकता. एवढ्या लोकांना मी याला सोडून दिला तर तो जाण्याचा लपण्याचा प्रयत्न करेल. हे सत्य मी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, आपण सांभाळून राहणं गरजेचं आहे, पण साप स्वतःहून काय करत नाही. हे बघा आता काय करत होतं, मगाशी काय करत होता. त्यामुळे धोका वाटल्यामुळे तसं काय ते करू शकतात. स्वतःहून चावत नाही हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यामुळे भीती दूर व्हायला काय करावं लागेल कमेंट जरूर करा. इथं थांबूया, पण सापानं वाचवण्याचा, भीती दूर करण्याचा हा प्रवास असा सुरू होणार आहे. तुर्तास धन्यवाद.